हाय हॅलो नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्व? मस्त मजेत असायलाच हवं। सर्वात पहिल्यांदा तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवरती। हा माझा नवीन युट्यूब चॅनल आहे। याच्या अगोदर सुद्धा माझा एक होता चॅनल, पण तो आता मी बंद केला आणि हा नवीन चॅनल ओपन केलेला आहे। सर्वात पहिले तर माझी ओळख सांगते, माझं नाव विद्या निकम आणि मी जॉब करते आणि जॉब करत करत मला युट्यूब चॅनल ओपन करायचं होतं, म्हणून आता फायनली केलेलं आहे। खूप दिवस झाला मी असं विचार करत होती, करेन गेले 1 महिना झाला। मी बोलते की या संडेला शूट करेल, नेक्स्ट संडेला करेल, त्याच्यानंतर असं करत 1 महिना झाला फायनली, आणि आज मी व्हिडिओ बनवत आहे। जर तुम्हाला पण कोणती गोष्ट अशी सुरुवात करायची असेल तर मला असं वाटतं की ज्यावेळेस तुम्हाला वाटतं की करावी तर त्यावेळेसच करावं, कारण की आपण बोलू की याच्यानंतर करेन, मी थोड्या दिवसानंतर करेन, असं करेल तर ते पुढे दिवस खूप सारे वाढत जातात। आणि युट्यूब चॅनल ओपन करायचं कारण असं की याच्या अगोदर केलं होतं मी की याच्यामध्येच करिअर करेन असं, पण त्यानंतर मला टाइम नाही मिळाला किंवा सिरियसच नाही घेतलं मी, असं आपण बोलू शकतो। आणि मी इंस्टाग्रामवरती रील्स बनवते, माझे आहेत 50,000 फॉलोअर्स आहेत इंस्टाग्रामवरती। तर मला खूप जण असे बोलत होते की तुला इंस्टाग्रामवरून पैसे वगैरे मिळत असतील, एवढे फॉलोअर्स आहेत, तर असं काही नाहीये, तर मला पैसे नाही मिळत। तर मला खूप जण बोलले की तर जे तू इंस्टाग्रामला टाइम देते तोच टाइम तू जर युट्यूबला दिलास तर तुला त्याच्यातून इन्कम जी चालू होईल। आणि मी खूप वेळा असं इग्नोर करत होते सगळ्या गोष्टी की मी करेन नंतर करेन, आणि फायनली मी आता मनावरती घेतलेलं आहे की जो मी टाइम इंस्टाग्रामला देते तोच टाइम मी युट्यूबला द्यावा आणि त्याच्यावरती काम करावं असं मला वाटतं। ही माझी पहिलीच व्हिडिओ आहे असं नाहीये, कारण याच्या अगोदर मी व्हिडिओ बनवत होती। 4-5 किंवा 5-6 असे व्हिडिओ असतील जे मी अगोदर पोस्ट केले होते युट्यूबवरती, आणि त्याच्यानंतर हा माझा आहे। जवळपास 1 वर्षानंतर मी ही व्हिडिओ बनवते अशी उभी राहून। मी रील्स वगैरे बनवते पण असं बोलण्याचे वगैरे व्हिडिओ कधी बनवलेले नाही आहेत। 1 वर्ष झालं फायनली मी बनवली नाही व्हिडिओ, कारण गणपतीचा ब्लॉग कदाचित माझा लास्ट होता ब्लॉग, त्याच्यानंतर मी एक पण व्हिडिओ टाकलेली नाहीये। त्यानंतर मी बोलली बनवेल आणि कसे दिवस गेले, कसे काय 1 वर्ष झालं फायनल त्या गोष्टीला, आणि आता मी मनावरती घेतलेलं आहे की मी आता व्हिडिओ बनवेल। तर हा नवीन चॅनल ओपन केलेला आहे मी, तर तुम्हा सर्वांचा खूप जास्त सपोर्टची मला गरज आहे। खूप सारा सपोर्ट करा मला आणि व्हिडिओला माझ्या बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आणि अशा आता मी वेगवेगळे व्हिडिओ जे आहे ते बनवत राहील तुमच्यासाठी। महिन्यातून नाही का बोलतात ते, आठवड्यातून एक तरी व्हिडिओ मी नक्की बनवायचा प्रयत्न केला, आणि शॉर्ट्स पण बनवत राहील आणि टाकत राहील, कारण की जो वेळ मी इन्स्टाला देते रील्स बनवण्यासाठी तो खूप वाया जातो असं मला वाटतंय। तर त्याच्यासाठीच मी असा विचार केला की आता आपण युट्यूबवरती काम केलं पाहिजे। तर बघूया, आता मी व्हिडिओ चालू करेन, आठवड्यातून 1 व्हिडिओ तर मी पोस्ट करेनच असं मी विचार तरी केलाय, पण आता बघू, कारण की ऑफिसमधून एकच दिवस सुट्टी असते संडेला, आणि माहिती आहे सर्वांना जे बघत असतील ब्लॉग, जे जॉब करतात त्यांना माहित असेल की संडे जर आला तर असं वाटतं की पूर्ण दिवस झोपून राहू, मस्त आराम करू, काहीच काम करू नये, कारण की आठवड्यातून एकच दिवस असा मिळतो की घरी बसून आराम करू, असं मस्त स्वतःसाठी टाइम द्यावा, कारण जॉबमुळे टाइम असं मिळतच नाही की स्वतःसाठी टाइम काही करावं किंवा काय। त्यामुळे हा माझा टाइम खूप सारा गेलेला आहे, वेस्ट गेलेला आहे असं म्हणू शकतो आपण। आणि 1 वर्ष गेलेलं आहे माझा खूप सारे वेस्ट, आणि त्यावेळेस जर मी युट्यूब खरंच सिरियस घेतलं असतं तर कदाचित आता मला पैसे मिळाले असते। हे भगवान, एवढे पैसे माझे गेलेत। ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे आपण बोलू शकतो त्याला। खूप टायमानंतर मला ती दुर्बुद्धी नाही सद्बुद्धी सुचले तर ठीक आहे, आता चालू करतेच आहे मी। तर मग तुम्ही सर्वांनी खूप सारा सपोर्ट करा मला। आणि खरं तर ज्यावेळेस लॉकडाऊन होतं त्यावेळेस, म्हणजे लॉकडाऊनच्या अगोदर मी टिकटॉक वगैरे बनवत होती आणि त्याच्यावर होते माझे 25-30 काहीतरी फॉलोअर्स होते। तर त्यावेळेस नंतर ते बॅन झाले लॉकडाऊनमध्ये। तर त्यावेळेस मला जर कोणीतरी सांगितलं असतं ना थोडं तरी की विद्या तू युट्यूब चॅनल ओपन कर, तर त्यावेळेस मी केलं असतं, आणि कदाचित आता त्याला 5 वर्ष झाली, तर आता मला खूप सारे पैसे मिळाले असते। पण ठीक आहे, काही बात नाही। जर मी आता पण हा विचार केला असता ना की मी करेन तर कदाचित खूप टाइम निघून गेला असता या गोष्टीसाठी। तर म्हणून आता मी फायनली मनावरती घेतलेलं आहे की करूया आपण ह्याच्यामध्ये, कारण की गेल्या वर्षी म्हणजे आता 1 वर्ष झालं, 1 वर्ष आणि त्याच्या अगोदर 1 वर्ष असं समजा, म्हणजे 2 वर्ष मी वेस्ट घालवले आहेत। तुम्ही विचार करू शकता, 2 वर्ष वेस्ट घालवले, त्याच्या अगोदर म्हणजे 5 वर्ष, एकूण 5 वर्ष मी वाया घालवले आहेत। आणि जर त्यावेळेसच मी करिअर चालू केलं असतं युट्यूबवरती तर कदाचित आता मला ही वेळ नसती बोलायला लागली की
बोलतात ना, वेळ निघून गेल्यानंतरच किंमत कळते, की त्यावेळेस आपण ही गोष्ट केली असती तर कदाचित ही गोष्ट झाली असती. पण ठीक आहे, मला आता अजून मला स्वतःवरती पश्चाताप नाही करायचा कोणत्या गोष्टीवरती. त्यामुळे आज मी फायनली व्हिडिओ बनवली खूप टाइम नंतर. मी कालच शूट करणार होते, पण काल जरा घरी काय बोलतात ते नाते वगैरे आले होते, फॅमिली मेंबर, त्यामुळे मला टाइमच नाही मिळाला शूट करायला. तर आज मी टाइम काढला, असं बोलले की नाही आता मी आता कंटाळाच करणार होती की ठीक आहे नेक्स्ट संडेला बनवेल असं. पण नाही बोलली, जर करायचं तर करायचंच. आपण स्वतःला बोलू ना की ही गोष्ट आपण करू, एखादी गोष्ट की ह्या दिवशी ही गोष्ट झालीच पाहिजे, तर ती कराच. कारण की आपण स्वतःवरचा तो सेल्फ कॉन्फिडन्स जो असतो ना, तो मस्त हरवत जातो आणि आपण बोलतो की आपण काहीच नाही करू शकत लाईफमध्ये. तर मला असं वाटतं की मी ती गोष्ट करून खूप सारं झालेलं आहे. ठीक आहे, जी गोष्ट झाली ती झाली. आता नव्याने सुरुवात करायची मला आणि यूट्यूब चॅनल ओपन केलेलं आहे. तुम्ही सर्व खूप जास्त मला सपोर्ट करा असं मी बोलते. करा, प्लीज करा, खरंच गरज आहे सपोर्टची. आणि मी असं ठरवलेलं आहे की ॲटलिस्ट 6 महिन्यामध्ये तरी माझं चॅनल मॉनिटाईज झालं पाहिजे, हे बोलून दाखवते. कारण हां आहे ते आहे भाई, काय बोलू नाही शकत आपण त्याला. ठीक आहे, तर आज व्लॉग हा एवढाच बनवू. खरं तुम्हाला सुचत नाही की मी काय बोलू ते, कारण की खूप टाइम झाला, मी खूप रिटेक घेतले आणि त्याच्यानंतर हा कदाचित मला वाटतं 6-7 मिनिटाचं काहीतरी झालं असेल. मी बोलते कंटिन्यूस, मध्ये काही चुकत असले, काही चुकले असले शब्द तर समजून घ्या, थोडंफार समजून घ्यालच तुम्ही. आणि भेटू आपण नंतरच्या ब्लॉगमध्ये. नंतरच्या ब्लॉग आता बघू मी काय बनवेल, काय कुकिंगचे वगैरे व्हिडिओ बनवेल का डेली ब्लॉग्स वगैरे असतील काय ना काय संडेचे मी टाकत राहील. शॉर्ट्स वगैरे बनवत राहील, जे मी इन्स्टाला बनवते रील्स वगैरे ते पण टाकत जाईल याच्यावरती. तर ठीक आहे, आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. अजून काय बोलायचं? ठीक आहे, एवढंच आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. तुम्ही बघितलं असेल शेवटपर्यंत ब्लॉग आणि आतापर्यंत बघत असाल, मला पकला नसेल किंवा पकला असेल तर सॉरी, आणि पकला नसेल तर थँक्यू. ठीक आहे, चला भेटू नंतरच्या ब्लॉगमध्ये. तर बाय, लव्ह यू गाईज, टाटा.